सो डॉक्टर, पाईल्स म्हणजे नेमकं काय असतं? की रक्ताच्या गाठी होणे म्हणजे ॲनल कॅनलमध्ये जे वेन्स असतात ते वेन्स डायलेट होतात. डायलेट झाल्यानंतर ते सुजतात आणि जो मांसल भाग बाहेरच्या बाजूला येतो किंवा आतल्या बाजूला राहतो त्याला आपण पाईल्स म्हणतो. ओके, सो आजकाल तरुण वयात पण हा प्रकार खूप जास्त वाढला आहे. सो ह्याचे काय सिम्पटम्स असू शकतात? तरुण वयामध्ये मोबाईलचे ॲडिक्ट फार झालेलो आहे. त्यामुळे काय होतं की मोबाईलमध्ये बसल्यानंतर आपण स्क्रोल बसत असतो पण आपल्याला वेळेचा म्हणजे अंदाजच येत नाही. त्यामुळे पर्सिस्टंट त्या जागेवरचं प्रेशर वाढल्यामुळे ही पाईल्स तयार होतात. बऱ्याच लोकांना मॉर्निंगमध्ये अर्ज येण्यासाठी चहा, कॉफी किंवा पाणी पिल्याशिवाय अर्ज येत नाही. सो हे पण काही म्हणजे इज इट अ रिस्की फॅक्टर फॉर की हे फ्युचरमध्ये जाऊन पाईल्स टर्न आउट होऊ शकतं? की हे हॅबिच्युअल जे ड्रग्स सारखेच एक ॲडिक्ट होतो आपण, म्हणजे चहा पिलं, कॉफी पिलं किंवा अदर काही लोक तर तंबाखू किंवा चैनी खेनी असं खाल्ल्याशिवाय किंवा सिगरेट स्मोकिंग केल्याशिवाय ही त्यांना होत नाही. तर ते ॲडिक्शन आहे एक प्रकारचं. आणि हे ॲडिक्शन जेवढं आपल्या शरीरासाठी वाढेल तेवढं आपण इतर डिसीजेस म्हणजे फॉर एक्झाम्पल पाईल्स, फिशर, फिशुला या डिसीजेसकडे वाढत जातो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पाईल्स आणि फिशर आणि ते कसं ओळखावं? नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, तुमची होस्ट, आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते डिजिटॉकवरती. आज आपण एका महत्त्वाच्या आणि सेन्सिटिव्ह टॉपिकवरती बोलणार आहोत, ते म्हणजे पाईल्स. या विषयावरती साधारण शक्यतो चर्चा होत नाही जास्त. त्यासाठीच लोकांमध्ये अवेअरनेस करण्यासाठी आम्ही हा टॉपिक निवडलेला आहे. आज आमच्यासोबत आहेत डॉक्टर प्रभाकर सांगले, हु इज अन ॲनोरेक्टल सर्जन. Hello sir, welcome to our channel, and how are you feeling today to be on our channel? This is excellent, absolutely excellent experience for me. This is the first time I am working with the Sigma Digital and coming to here for podcast. I am very excited and look forward. Thank you sir, thank you. So viewers तुमच्याबद्दल एक थोडीशी माहिती सांगू शकाल सर? Yes. नमस्कार, मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पाईल्स, फिशर, फिशुला ॲनोरेक्टल सर्जन, पिंपळे सौदागरमध्ये इंदू वेलनेस पाईल स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. गेल्या 10 वर्षापासून लेझर सर्जरी आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही इंदू वेलनेस पाईल स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम करतो आहे. गेल्या 10 वर्षामध्ये 10,000पेक्षा अधिक रुग्णांवर आम्ही आत्तापर्यंत ट्रीटमेंट केलेली आहे, सक्सेसफुली ट्रीटमेंट केली आहे, आणि मोर दॅन 2-3,000 surgeries already we had done it. Nice sir. So let's start with our very first question. Yes. So डॉक्टर, पाईल्स म्हणजे नेमकं काय असतं? पाईल्स म्हणजे काय असतं की रक्ताच्या गाठी होणे म्हणजे ॲनल कॅनलमध्ये जे वेन्स असतात ते वेन्स डायलेट होतात. डायलेट झाल्यानंतर ते सुजतात आणि जो मांसल भाग बाहेरच्या बाजूला येतो किंवा आतल्या बाजूला राहतो त्याला आपण पाईल्स म्हणतो. त्याच्यामध्ये बेसिकली 2 प्रकार असतात. एक आभ्यंतर म्हणजे इंटरनल पाईल्स आणि एक जे बाहेर येतात त्याला बाह्य पाईल्स किंवा एक्सटर्नल पाईल्स असं म्हणतो आपण. ओके, सो आजकाल तरुण वयात पण हा प्रकार खूप जास्त वाढला आहे. सो ह्याचे काय सिम्पटम्स असू शकतात? मेनली तरुण वयामध्ये काय असतं की आता आपण बघितलं तर सिडेंटरी लाईफस्टाईल सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. त्यात ऑफिस डेस्क जॉब जे करणारे असतात त्यांचं लॉंग टर्म जे हे सिटिंग असतं, एका जागेवर बसणे, हे सगळ्यात प्रमुख कारण आहे. लॉंग स्टँडिंग बसल्यामुळे काय होतं, ग्लुटियल मसल आणि ॲनल कॅनलवर प्रेशर खूप जास्त प्रमाणामध्ये येतं आणि त्याच्यामुळे त्या प्रेशर क्रिएट झाल्यामुळे जे गुदभागामध्ये जे वेन्स असतात ते वेन्स हळूहळू डायलेट होतात आणि डायलेट झाल्यामुळे त्याचं कन्व्हर्शन पाईल्समध्ये होतं. हा सगळ्यात मुख्य कारण आहे. त्याच्याचबरोबर आता आपण फार फास्ट फूड, जंक फूड ह्या गोष्टी खूप कन्झ्युम करतो. त्यामुळे काय होतं की फास्ट फूड आणि जंक फूडमध्ये कॉन्स्टिपेशनचा हा खूप जास्त प्रमाणामध्ये पार्ट येतो. त्यामुळे काय होतं, कॉन्स्टिपेशनमध्ये पर्सिस्टंट प्रेशर त्या जागेवर लागल्यामुळे पाईल्स होण्याची संभावना राहते. त्याचबरोबर आपण काय करतो, फास्ट फूडबरोबर कोल्ड ड्रिंक्स किंवा सॉफ्ट ड्रिंक्स असे घेतो. सॉफ्ट ड्रिंक्स आणि कोल्ड ड्रिंक्स हे काय असतात, कार्बोनेटेड वॉटर्स असतात. त्याच्यामुळे काय होतं की शरीरामध्ये डिहायड्रेशन खूप जास्त प्रमाणामध्ये होतं आणि त्यात पाणी न कमी पिल्यामुळे पुन्हा कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आणि त्यामुळे पाईल्स वाढण्याची शक्यता असते. सध्या लेटेस्टमध्ये ट्रेंड काय आहे की जेव्हा पण आपण तरुण वयामध्ये मोबाईलचे ॲडिक्ट फार झालेलो आहे. त्यामुळे काय होतं की मोबाईलमध्ये बसल्यानंतर आपण स्क्रोल बसत असतो पण आपल्याला वेळेचा म्हणजे अंदाजच येत नाही. 10 मिनिट झाले, 15 मिनिट, काही लोक तर अर्धा तास बसतात. त्यामुळे पर्सिस्टंट त्या जागेवरचं प्रेशर वाढल्यामुळे ही पाईल्स तयार होतात.
आणि ओव्हरऑल आपली लाईफस्टाईल बघितली, रात्री जागरण करणे, खाण्यापिण्याच्या वेळा अनियमित असणे, वॉटर इनटेक इनॲडॅक्वेट असणे, आउटसाईड फूड असणे, ह्या सगळ्यांचा एकंदरीत परिणाम म्हणजे तरुण वयामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये स्पेशली IT पीपल्स, ऑफिस किंवा डेस्क जॉब किंवा रिसेप्शनिस्ट या लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवतं की त्यांना होतोय. ओके, असं काही जेनेटिक किंवा हेरिडेटरी पण प्रॉब्लेम्स असू शकतात ज्याच्यामुळे पाईल्स होण्याची शक्यता वाढते? येस, डेफिनेटली जेनेटिकचा यामध्ये रोल असतोच. जेनेटिकमध्ये काय असतं की 1% इज द जेनेटिक रोल असतो, 99 हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन डिसीज आहे. पण जेनेटिकमध्ये ज्यांच्यामध्ये आई वडिलांमध्ये किंवा आजी आजोबांमध्ये या गोष्टीचा म्हणजे पाईल्सचा संभावना असते म्हणजे किंवा झालेले असेल तर त्याच ह्याच्यामध्ये फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये किंवा फॅमिली ट्रीमध्ये मुलाला किंवा मुलीला होण्याची शक्यता थोड्या प्रमाणामध्ये जास्त राहते. याची कारणं पण वेगवेगळी आहेत. त्याचं पहिलं मुख्य कारण काय आहे की गुदभागामध्ये जे वेन्स असतात त्या वेन्स बेसिकली तयार होतानाच थोड्याशा लवचिक किंवा थोडंसं आपण म्हणू शकतो की फ्रॅजाईल तयार होतात. त्याच्यामुळे स्ट्रेनिंग पॉवर जी असते ती वाढते. सेकंड आहे याच्यामध्ये कॉन्स्टिपेशनचा ही काही लोकांना पूर्व इतिहास असतो. कॉन्स्टिपेशन म्हणजे अनुवंशिकतेबद्दल मी बोलतोय. आई वडिलांना पण कॉन्स्टिपेशन आहे, मुलांमध्ये पण कॉन्स्टिपेशन आलेलं आहे. त्या ह्याच्यामध्ये परसिस्टंट प्रेशर लावण्याची किंवा फार स्ट्रेनिंग करण्याची टेंडन्सी ह्या लोकांमध्ये फार जास्त असते, त्यामुळे ही होण्याची संभावना असते. आणि थर्ड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की तिथला मसल्स जो असतो, मसल्स स्ट्रॉंग होण्यासाठी हे लोक काही ऍक्टिव्हली असं काही पार्टिसिपेट करत नाही. त्यामुळे फॉर एक्झाम्पल ज्यांच्या आई वडिलांना डायबिटीज असतो त्यांच्या पुढच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये बऱ्यापैकी डायबिटीज येण्याची शक्यता असते. त्या ह्याच्यामध्ये आपण काय करतो की प्रिव्हेन्शन म्हणून बऱ्याच गोष्टी आपण सांभाळतो. पण आजचं लाईफस्टाईल एवढं हेक्टिक झालेलं आहे आणि सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे ते होण्याची संभावना अजून जास्त प्रमाणामध्ये वाढते. तर हे दॅट इज द मेन रिझन फॉर द हेरिडिटरी. ओके, आजकाल आपण बघतो बऱ्याच लोकांना मॉर्निंगमध्ये अर्ज येण्यासाठी चहा, कॉफी किंवा पाणी पिल्याशिवाय अर्ज येत नाही. तो हे पण काही म्हणजे इज इट अ रिस्की फॅक्टर फॉर की हे फ्युचरमध्ये जाऊन पाईल्स टर्नआउट होऊ शकतं? डेफिनेटली. ह्याच्यामध्ये काय असतं की बेसिक मुद्दा आपण काय लक्षात घ्यायला पाहिजे, कोष्ठबद्धता किंवा कॉन्स्टिपेशन हेच त्यांचं मेन हे असतं. आपण थोडक्यात काय करतो, पाणी, कॉफी किंवा काही बेवरेजेस घेतो म्हणजे काय, नर्व्ह स्टिम्युलेशन करतो. नर्व्ह स्टिम्युलेशनमुळे काय होतं की स्पेसिफिक हार्मोन्स तिथं सिक्रेट होतात आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की मोशन आलंय किंवा काय आलंय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बेसिकली काय करायला लागतं की हे हॅबिच्युअल जे ड्रग्स सारखेच एक ॲडिक्ट होतो आपण, म्हणजे चहा पिलं, कॉफी पिलं किंवा अदर काही लोक तर तंबाखू किंवा चैनी खेनी असं खाल्ल्याशिवाय किंवा सिगरेट स्मोकिंग केल्याशिवाय ही त्यांना होत नाही. तर ते ॲडिक्शन आहे एक प्रकारचं. आणि हे ॲडिक्शन जेवढं आपल्या शरीरासाठी वाढेल तेवढं आपण इतर डिसिजेस म्हणजे फॉर एक्झाम्पल पाईल्स, फिशुला या डिसिजेसकडे वाढत जातो. त्यामुळे विदाऊट कोणते म्हणजे तंबाखू, चैनी खेनी किंवा सिगरेट किंवा चहा, कॉफी हे न घेता नॅचरली ट्राय करायला पाहिजे की मोशन प्रॉपर क्लिअर व्हायला पाहिजे. याच्यासाठी मग बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये आपण डेली लाईफस्टाईलमध्ये करू शकतो. जसं की रात्री झोपताना 1 कप गरम दुधामध्ये 2 चमचे देशी गाईचं तूप टाकून ते व्यवस्थित घेणे किंवा काळ्या मनुका 15 ते 20 काळ्या मनुका भिजवून ठेवणे आणि रात्री झोपताना घेणे. त्याच्याचबरोबर अंजीर खाणे किंवा फायबरस रिच डाएट असं खाणे. ह्या नॉमिनल गोष्टी जरी आपण चेंज केल्या तरी ह्या गोष्टींमध्ये बराचसा फरक पडेल आपल्याला. सो यंग एजमध्ये लूज मोशन वारंवार होणे किंवा कॉन्स्टिपेशन वारंवार होणे त्याच्यामुळे पाईल्स होण्याची शक्यता वाढते का? हो, यंग एजमध्ये जे कॉन्स्टिपेशन आणि लूज मोशन हे होतात त्याच्यामुळे पाईल्स वाढण्याची शक्यता असते. आपल्याला एक ॲडिशनल फॅक्टर याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे, अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा IBS किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम यासारखे जे सिंड्रोम्स असतात याच्यामध्येही ही लक्षणं असतात. फॉर एक्झाम्पल IBS मध्ये 2 प्रकार असतात, C फॉर कॉन्स्टिपेशन आणि D फॉर डायरिया. तर यामध्ये काय होतं की परसिस्टंट कॉन्स्टिपेशन आणि परसिस्टंट डायरिया या 2 गोष्टी राहिल्यामुळे पाईल्स तयार होण्याची शक्यता राहते. कॉन्स्टिपेशन म्हणजे मलावरोध होतो आणि त्यामुळे परसिस्टंट प्रेशर वाढल्यामुळे तिथे पाईल्स होण्याची शक्यता येते. तसंच डायरिया म्हणजे लूज मोशन होतं. लूज मोशन राहिल्यामुळे परसिस्टंट तिथे घासून गेल्यामुळे ती जागा फाटते.
त्याला एक तर फिशर म्हणतो. आणि परसिस्टंट वारंवार प्रेशर लागल्यामुळे तिथले स्नायू जे असतात ते कमकुवत होतात आणि त्याच्यामुळे ते वेन्स वाढल्यामुळे डायलेटेशन होऊन पण पाईल्स होण्याची शक्यता असते. तर डेफिनेटली कॉन्स्टिपेशन आणि डायरिया या दोन्ही प्रॉपरली ट्रीट करणे गरजेचं आहे आणि तेही यंग एजमध्ये. सेकंडरी आहे पाईल्स फिशर सोबत असोसिएटेड म्हणजे IBS इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे का, अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे का, किंवा इतर कोणते सिम्पटम्स आहेत का, या डिसीजेसची पण आपल्याला योग्य माहिती घेऊन त्याची प्रॉपर ट्रीटमेंट करणे आवश्यक आहे. ओके, सो पाईल्स मधला पेन आणि ब्लीडिंग हे कसं ओळखायचं की दिस इज बिकॉज ऑफ पाईल्स, किंवा असे काही अर्ली सिम्पटम्स आहेत पाईल्सचे? बरोबर. आता पाईल्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय असतं की बऱ्याच लोकांना सुरुवातीला समजतच नाही की एक्झॅक्टली आहे का. तर याच्यामध्ये काय आहेत की ग्रेडेशन असेल, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4. ग्रेड 1 आणि ग्रेड 2 हे जे आहेत दोन्ही ॲनल कॅनलच्या आतमध्ये असतात. त्यामुळे हे सिम्पटम्स ओळखणे थोडक्यात थोडंसं फार अगदी क्वचित खूप प्रमाणामध्ये होतं. पण ग्रेड सेकंडमध्ये आपल्याला काय दिसतं की ब्लिडिंग प्रॉपरली होतं, त्याच्यामध्ये रक्त बाहेर पडतं आणि हे जे रक्त असतं ते रेड कलरचं फ्रेश रक्त असतं. सो इट इज क्लिअर कट आपल्याला समजतं की हे पाईल्समुळे होतं. सो ग्रेड 3 आणि ग्रेड 4, ग्रेड 3 मध्ये काय होत असतं की मांस बाहेरच्या बाजूला येत असतं पण पुश केल्यानंतर थोडंसं आतमध्ये जात असतं. आणि ग्रेड 4 मध्ये आहे की जो मांस असतो किंवा म्हणजे जो मांसल भाग असतो तो बाहेरच्या बाजूलाच राहत असतो. ग्रेड 3 आणि ग्रेड 4 मध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला आढळून येतं. हे तर पहिलं आपल्याला ग्रेड वाईज झालं. सेकंड आहे सिम्पटम्स वाईज. एक तर ब्लिडिंग आपल्याला कळतंच. सेकंड आहे की पेन जो असतो की इंटरनल पाईल्स म्हणजे जो ग्रेड 1 ग्रेड 2 ह्याच्यामध्ये मोस्टली ब्लिडिंग असतं आणि पेन नसतं. पण ग्रेड 3 आणि ग्रेड 4 मध्ये बऱ्याच वेळेला डिस्कम्फर्ट असतं, पेन असतं. ह्या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला समजतं की हे पाईल्स आहेत. सो मगाशी तुम्ही एक शब्दाचा उल्लेख केला, फिशर. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पाईल्स आणि फिशर आणि ते कसं ओळखावं? डेफिनेटली आपण काय समजून घेऊया पहिल्यांदा पाईल्स आणि फिशर म्हणजे काय. पाईल्स म्हणजे काय असतात की रक्ताच्या गाठी होतात गुद भागाद्वारे आणि मांसल भाग बाहेर येतो, त्याला आपण पाईल्स म्हणतो किंवा मूळव्याध म्हणतो किंवा बवासीर असं हिंदीमध्ये म्हणतो. फिशर म्हणजे काय, एक त्या ठिकाणी जो आतमध्ये जी त्वचा असते ते म्युकोज आणि सबम्युकोज ह्या दोन्ही त्वचेला कट करून जो एक चिरा पडतो त्याला आपण फिशर असं म्हणतो. आता बेसिकली ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, पाईल्समध्ये मेनली हे ब्लिडिंग असतं पण फिशरमध्ये अगदी अल्प प्रमाणामध्ये ब्लिडिंग असतं. सेकंड असतं की पाईल्समध्ये वेदना किंवा हे जे पेन जो असतो तो कमी प्रमाणामध्ये असतो. फिशरमध्ये हे एक्स्ट्रीमली जास्त असतं, क्रुसिएटिंग पेन किंवा काहीतरी कट केल्याशिवाय किंवा काहीतरी सुईने टोचल्यासारखं याप्रमाणे हे वेदना असतात. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की फिशरमध्ये जेव्हा मोशन होते त्यानंतर बराच वेळ पेशंटला पेन राहतं. पण पाईल्समध्ये तसं नसतं की थोड्या वेळापर्यंत डिस्कम्फर्ट राहतं, नंतर कमी होऊन जातं. पाईल्समध्ये इचिंग असतं, फिशर्समध्ये इचिंग कधीच नसतं. पाईल्समध्ये काय असतं की सगळ्यात महत्त्वाचं हाताला आपल्याला काहीतरी मांसल भाग बाहेर लागतो किंवा हे लागतो, तसं फिशरमध्ये अजिबात लागत नाहीये. फिशरमध्ये एक छोटासा टॅग बाहेर येतो, दॅट इज कॉल्ड एज द सेंटिनल टॅग, बट दॅट इज द टोटली डिफरंट फ्रॉम पाईल्स. असे दोघांमध्ये मुख्यतः डिफरन्सेस आहेत. सो विच वन इज डेंजरस, पाईल जास्त डेंजरस आहे का फिशर जास्त? हे बघा, दोन्ही आजार जे आहेत ते दोन्ही आजार डेंजरसच आहेत. याचं कारण सांगतो मी. पाईल्समध्ये तुम्हाला फार डिस्कम्फर्ट किंवा ब्लिडिंग किंवा अनकम्फर्टेबलनेस हे पाईल्समध्ये होतं. पण फिशरमध्ये तुम्हाला एक्स्ट्रीमली पेन असतं, एक्स्ट्रीमली क्रुसिएटिंग पेन असल्यामुळे दोन्ही पण आजार जे आहेत ते तेवढेच महत्त्वाचे आणि तेवढेच डेंजरस आहे. त्यामुळे अर्लीस्ट ह्याचं ट्रीटमेंट करणे किंवा ज्या वेळेला तुम्हाला सिम्पटम्स या प्रकारचे दिसतात तर योग्य ते ट्रीटमेंट म्हणजे प्रोक्टोलॉजिस्टकडून, पाईल्स फिशर फिशोला तज्ज्ञांकडून मला लवकरात लवकर करणे अत्यंत आवश्यक आहे. ओके. आणि पाईल्समध्ये असं काही लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता आहे? डेफिनेटली पाईल्समध्ये लॉंग टर्म जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते मी क्रमाने सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं किंवा पहिलं कॉम्प्लिकेशन कुठलं असतं की पाईल्समध्ये ब्लिडिंग होतं. पाईल्समधलं ब्लिडिंग हे वेसल्समधलं म्हणजे वेनमधलं ब्लिडिंग असतं आणि हे ब्लिडिंग एवढं प्रचंड प्रमाणामध्ये असतं की अगदी धार लागते. त्यामुळे पेशंटला काय होतं की ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन शरीरातलं बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतं. बऱ्याच पेशंट्सचं 3 किंवा 4 अशा प्रमाणामध्ये एवढ्या कमी येतं आणि त्यांना ऑपरेशन करून ट्रीट करावं लागतं, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन इथंपर्यंत वेळ येते. हे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कॉम्प्लिकेशन आहे.
सेकंड कॉम्प्लिकेशन आहे की जर आपण ते तसंच इग्नोर करत राहिलो तर पाईल्सचे ग्रेडेशन नुसार ग्रेड 3 आणि ग्रेड 4 मध्ये पाईल्सचा मांसल भाग हा बऱ्यापैकी बाहेर येतो. ह्या बाहेर आलेल्या भागामुळे बऱ्याच वेळेला तिथला कंट्रोल जो असतो तो थोडासा कमी होण्याची शक्यता राहते, कारण परसिस्टंट स्ट्रेनिंग तिथं असतं. सगळ्यात महत्त्वाचं तिसरं काय आहे, हा भाग जो असतो मांसल भागाने कम्प्लिटली पॅक झाल्यामुळे मोशन जेव्हा जातं किंवा तिथं घासून गेल्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता दाट असते. हे इन्फेक्शन इथंपर्यंत वाढतं की त्याच्यामधून पस तयार होतं आणि पसमधून परत तो फिशुला म्हणजे भगंदर होण्याची शक्यता असतं. फिशर आणि पाईल्स ह्या दोन्ही गोष्टी एकीकडं तर त्याच्यापेक्षा 10 पट आपण फिशुला हे जास्त डेंजरस आहे. कारण हे फिशुला जे आहे आतमधलं जे मांसल भाग म्हणजे इंटरनल स्पिंक्टर आणि एक्सटर्नल स्पिंक्टर जिथे आपले कंट्रोलिंग सिस्टीम्स असतात त्या कंट्रोलिंग सिस्टीम्सला पियर्स करून दुसऱ्या बाजूला तो टनेल तयार होतो. फॉर एक्झाम्पल कात्रजचा बोगदा जो असेल आपण गाडी घेऊन जाताना इकडून निघतो तसंच त्या साईडला निघतो जेव्हा, तसा तो ॲनल कॅनल मधून जो मार्ग निघतो तो बाहेर स्किन पर्यंत एवढा लांबपर्यंत असा टनेल बनतो. त्यामुळे डेफिनेटली ते आयडियल आहे की लवकर करणे हे आहे. असे महत्वाचे कॉम्प्लिकेशन आहेत. ओके, सो एवढ्या कॉम्प्लिकेशन्सच्या आधी जेव्हा अर्ली स्टेजमध्ये असतो तेव्हा काय आपण घरगुती उपाय करू शकतो का या गोष्टी? डेफिनेटली घरगुती उपायाने बऱ्याच प्रकारमध्ये आपल्याला आराम मिळू शकतो. ग्रेड 1 आणि ग्रेड 2 हे दोन जे ग्रेड आहेत आपण बेसिकली मेडिसिनल ट्रीटमेंटवरच आपण बेसिकली ट्रीट करतो. मग मेडिसिनल ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो, सुरुवातीला घरगुती उपायामध्ये पोट साफ होणारी औषधं म्हणजे कॉन्स्टिपेशन होऊ नये यासाठी काही औषधं वापरतो. त्याच्यामध्ये मग त्रिफळा चूर्ण असेल किंवा इसबगोल असेल, हे रात्री झोपताना 1 चमचा जर घेतला आपण तर दुसऱ्या दिवशी मोशन क्लिअर होतं, त्यामुळे प्रेशर रिलीज कमी होतं. सेकंड आहे की काळे मनुका किंवा हे अंजीर ह्या जे आहेत ते जरी घेतलं तरी आपल्याला कमी प्रमाणामध्ये थोडंसं कॉन्स्टिपेशनचं हे होतं. त्याचबरोबर आपण जर रात्री झोपताना 1 कप गरम दुधामध्ये 2 चमचे गाईचं तूप टाकलं तरी तरी आपल्याला मोशन सॉफ्ट व्हायला होतं. आता हे तर झालं रेचक म्हणजे लॅक्झेटिव्ह इफेक्ट. आपल्याला बेसिकली डायजेशन इम्प्रूव्ह करण्याची खूप गरज असते. डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि मोशन सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं असतं की फायबर रिच डाएट. फायबर रिच डाएटमध्ये स्पेसिफिकली काय येतं, आपल्याला ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये मग पालक आलं, मेथी आलं, भेंडी आले किंवा इतर पदार्थ. त्यातल्या त्यात सॅलेड जर असेल तर काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो हे जास्त प्रमाणामध्ये झालं. आता हे आपण मेनली काय करतोय की फूडबद्दल बोलतोय. त्याच्याबरोबर वॉटर इंटेक शुड बी ॲडॅक्वेट. वॉटर इंटेक मस्ट बी ॲटलिस्ट 3 to 5 लिटर्स, जेणे काही हायड्रेशन राहील. मग ते वॉटर इंटेक जे तुमचं आहे ते पाणी डायरेक्टली पिता त्याच्यातून जाऊ शकतं, नारळ पाणी असेल किंवा तुम्ही कोणत्या प्रकारचे ज्यूस पित असाल त्याच्यातून जरी गेलं तरी वॉटर शुड बी ॲडॅक्वेट ॲटलिस्ट 3 to 5 लिटर्स. ह्याच्याबरोबर तुम्हाला योगासने किंवा नॉर्मल एक्सरसाइजेस करणे खूप गरजेचं आहे. नॉर्मल एक्सरसाइजेसमध्ये 30 मिनिट तुम्हाला सकाळी संध्याकाळी चालणे हा व्यायाम, किंवा मग जर तुम्ही पवनमुक्तासन, वज्रासन किंवा भुजंगासन हे जरी आसन केलं तरी तुम्हाला, किंवा मलासन हे जरी आसन केलं तरी तुम्हाला खूप प्रमाणामध्ये आराम मिळतो. हे डेफिनेटली बेस्ट सगळे ट्रीटमेंट्स आहेत की जे तुम्ही घरगुती करू शकता आणि पाईल्सपासून प्रिव्हेंट होऊ शकता अर्ली स्टेजेसमध्ये. ओके, आणि व्हॉट इज द ट्रीटमेंट लाईन किंवा सर्जरी पर्यंत येईपर्यंत कुठल्या सिच्युएशनमध्ये बेसिकली सर्जरी रिकमेंड केली जाते? आपण बेसिकली ग्रेडेशन्स केलेले आहेत. ग्रेड 1 आणि ग्रेड 2 हे बेसिकली आपण मेडिसिनल ट्रीटमेंटनेच आपण ट्रीट करतो. ग्रेड 3 आणि ग्रेड 4 ह्यांना सर्जरी डेफिनेटली लागते. ग्रेड 3 आणि ग्रेड 4 म्हणजे काय, ग्रेड 3 मध्ये मांसल भाग बाहेरच्या बाजूला येतो पण पुश केल्यानंतर थोडंसं आतमध्ये जातो, आणि ग्रेड 4 मध्ये कम्प्लिटली बाहेर राहतो. ग्रेड 3 आणि ग्रेड 4 साठी आपल्याला काय मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी सगळ्यात आतापर्यंत सगळ्यात उत्तम कुठले आहे तर लेझर सर्जरी. तर त्याच्यामध्ये आपल्याला कट करत नाही, चिरा नसतं किंवा खूप मोठी जखम नसते, त्यामुळे लेझर सर्जरी इज बेस्ट ऑप्शन नाव इन अ डेज. हे सेम ट्रीटमेंट US मध्ये, UK किंवा ऑल युरोपियन कंट्रीजमध्ये दिस इज द गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आता. आणि याच्याबरोबर आपण कन्व्हेन्शनल मेथडनेही सर्जरी करू शकतो, पण त्याचे काही दुष्परिणामही असतात. ओके, सो काय दुष्परिणाम, काय साईड इफेक्ट्स? आपल्याला बेसिकली कॅटेगराईज करायला लागतं. मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणजे लेझर सर्जरी,
कन्व्हेन्शनल सर्जरी यामध्ये आपण काय करतो की ते सगळी जागा जी असतो ते कट करून आपण क्लिअर करतो. तर आता आपण लेझर सर्जरी मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी असल्यामुळे एक छोट्याशा फायबरच्या साहाय्याने आपण काय करतो, जे पाईल्स असतात तिथेपर्यंत जाऊन आपण तिथे काय करतो, एनर्जी डिलिव्हर करतो. म्हणजे तिथला ब्लड वेसल्सचा सप्लाय जो असतो तो पूर्णतः कमी करतो. त्यामुळे तिथले जे पाईल्सचे मांसल भाग जो असतो ते पूर्णपणे सुकून जातात आणि निघून जातात. हेच कन्व्हेन्शनल मेथडमध्ये आपण काय करतो, जे पाईल्स असतात म्हणजे जे मांसल भाग असतात त्याच्या बेसला तर आपण एक म्हणजे जाऊन लायगेट करतो किंवा ते कट करतो. याच्यामुळे तिथला ब्लड सप्लाय बंद होतो आणि ते नाहीसे होतं. दोघांमधला प्रिन्सिपल जो आहे तो प्रिन्सिपल सेम आहे. म्हणजे दोघांमध्ये पण ब्लड सप्लाय बंद करायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, तिथलं क्लिअर करायचं आहे. बट आता मेजर पार्ट कुठे येतो, जेव्हा आपण तिथं जाऊन ब्लड सप्लाय करतो तेव्हा म्युकोजा, सब म्युकोजा किंवा इतर मसल्स तिथं आपण लेझरने डॅमेज करत नाहीये. तिथं फक्त आपण एनर्जी देतो. आणि याच्यामध्ये जेव्हा आपण हे कट वगैरे करतो तेव्हा तिथलं म्युकोजा, सब म्युकोजा आणि आतमधले काही प्रमाणामध्ये मसल्स पण कट होतात. त्यामुळे हे तर काय होते की जखम मोठी होते, त्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस पण थोडेसे जास्त राहतात. लेझर सर्जरीमध्ये आपण मिनिमल इन्व्हेसिव्हमध्ये काय करत असतो की जो काही पार्ट असतो तो एक्सरसाइज कुठेच करत नसतो. ह्याच्यामध्ये एक्सरसाइज केल्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस खूप जास्त असतात कन्व्हेन्शनल मेथडमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं आहे की जो आत्ता आपल्याला कोणालाच वेळ नाहीये खरं तर. आपण काय करतो की अर्लिएस्ट कुठलं फास्ट रिकव्हरी असेल याच्याकडे आपण बघत असतो. लेझरमध्ये कट किंवा बाकी सगळ्या गोष्टी नसल्यामुळे त्याची फास्ट रिकव्हरी असते. कन्व्हेन्शनल मेथडमध्ये इथं काय असतं की इथं कट वगैरे जास्त असल्यामुळे तिथं फार पेन असल्यामुळे किंवा बाकीच्या गोष्टींमुळे तिथं फार वेळ लागतो किंवा नॉर्मल जे डेली रुटीन आहे त्यालाही म्हणजे परत यायला खूप वेळ लागतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जेव्हा हॉस्पिटलायझेशन होतं तर हॉस्पिटलमध्ये लेझर सर्जरी आपण डे केअर किंवा 1 दिवसामध्ये कंप्लीट करतो. इथं आपण कन्व्हेन्शनल मेथडमध्ये केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पेशंटला 3 ते 5 दिवस तरी कन्व्हेन्शनल मेथडमध्ये ऑपरेट केल्यानंतर ठेवावं लागतं. पोस्ट ऑपरेटिव्ह एवढे दिवस ठेवण्याचं त्याचं कारण काय आहे की पेन हा एक बेसिक हे असतो फॅक्टर. सेकंड आहे की ब्लिडिंगमध्ये सुद्धा फार फरक पडतो, कारण आपण लेझरमध्ये कट काही केलेलं नाहीये त्यामुळे ब्लिडिंग होण्याचं किंवा अत्यंत कमी प्रमाणामध्ये ब्लिडिंग होतं. पण नॉमिनल किंवा कन्व्हेन्शनल मेथडमध्ये जेव्हा आपण कट करतो तेव्हा तिथं जखम आहे आणि मोशन जेव्हा रोज जातं तेव्हा त्याला फ्रिक्शन करून जातं, त्यामुळे ब्लिडिंग हे प्रचंड प्रमाणामध्ये खूप प्रमाणामध्ये होते. त्याचबरोबर बर्निंग सेन्सेशन किंवा जळजळ करण्याचे जे प्रमाण आहे ते कन्व्हेन्शनल मेथडमध्ये जास्त आहे. त्यामुळे लेझर इज ऑलवेज बेटर दॅन द कन्व्हेन्शनल मेथड. तर आय प्रेफरेबली ज्यांना कोणाला म्हणजे ऑपरेशन किंवा सर्जरीची गरज वाटते त्यांना डेफिनेटली लेझर सर्जरी पहिला प्रेफरेबली करायला पाहिजे. सो पाईल्स मध्ये असं काही परमनंट सोल्युशन असतो का? हो नक्कीच, पाईल्समध्ये परमनंट सोल्युशन असतं. पाईल्समध्ये परमनंट सोल्युशनला आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो की लेझर सर्जरी ही इज परमनंट सोल्युशन. याच्यामध्ये आपण काय करतो, बेसपासूनच जे काही रक्तवाहिन्या किंवा ज्यांचा ब्लड सप्लाय आहे ज्याच्यामुळे पाईल्स बनतो ते आपण कम्प्लिटली क्लिअर करतो. ह्याच्यामध्ये आपण डबल सिक्युअर्ड मेथडमध्ये हे ऑपरेशन करतो. एक पहिलं असतं त्याला आपण हिमोरेडियल आर्टरी लायगेशन म्हणतो, जेणेकरून ज्या वेसल्सला रक्तप्रवाह जो पोचवणारे आहे त्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या सील करतो आपण. त्याच्यामुळे तो रक्तप्रवाह जो आहे तो कम्प्लिटली नाहीसा होतो. सेकंड मेथडमध्ये आपण प्रॉपर लेझरने काय करतो, जे काही मांसल भाग किंवा जो वेसल आहे त्याच्या खाली जाऊन तिथं प्रॉपरली एनर्जी देतो. एनर्जी दिल्यामुळे जे काही राहिलेला जो शिल्लक भाग आहे तो कम्प्लिटली श्रिंक होऊन जातो आणि कम्प्लिटला नाहीसा होतो. हे डबल सिक्युअर्ड केल्यामुळे मेथडमध्ये शक्यतो परत होण्याची संभावना अगदी नाही म्हणजे नसल्यातच जमा आहे. याचबरोबर हे केलं तर मग लगेच संपतं असं नाहीये. याच्या पुढे पण या लोकांना परत किंवा उद्भवण्याची संभावना असते. त्यासाठी आपण काय सांगतो, तुम्ही आहारामध्ये बदल करा. आहारामध्ये बदल करा म्हणजे काय, फायब्रस रिच डाएट खावा. त्याच्यामध्ये मग ग्रीन व्हेजिटेबल्स असेल, काकडी असेल, गाजर असेल, मुळा असेल किंवा वॉटर इनटेक ॲडॅक्वेट ठेवायला सांगतो. हे सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली ठेवायला लागतो. याचबरोबर स्ट्रेसचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम कशावर असतो तर कॉन्स्टिपेशनवर असतो. सध्या आय टीमध्ये किंवा इतर जॉबमध्ये स्ट्रेस हा फॅक्टर प्रचंड प्रमाणामध्ये. स्ट्रेसमुळे काय होतं की शरीरामधले कॉर्टिझोल हॉर्मोन जे असतात ते हॉर्मोन सिक्रेट होतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच काही लोकांना
कॉन्स्टिपेशन होतो, किंवा फॉर एक्झाम्पल काही लोकांना हायपोथायरॉइडिझम असतो, त्याच्यामध्ये पण कॉन्स्टिपेशन होतो, किंवा काही लोकांना IBD म्हणजे इरिटेबल बॉईल सिंड्रोम किंवा डिसऑर्डर असतं, त्याच्यामध्ये पण कॉन्स्टिपेशन असतं. तर या लोकांना आपण स्पेसिफिकली ऑपरेशन केल्यानंतर सांगतो की तुम्ही तुमचं कॉन्स्टिपेशन प्रिव्हेंट करण्यासाठी जे आहारामध्ये बदल आहे ते आहारामध्ये बदल तर तुम्ही कराच, वॉटर इनटेक तर वाढवाच, त्याच्याबरोबर तुम्ही योगा किंवा इतर एक्सरसाइजेस डेफिनेटली रोजच्या रोज करा, ज्याच्याने ह्या सगळ्या गोष्टी प्रिव्हेंट होतील. तर या पद्धतीने आपण ओव्हरऑल म्हणजे सगळं होलिस्टिक अप्रोच ठेवून आपण केलं तर डेफिनेटली पाईल्सपासून आपल्याला परमनंट सोल्युशन मिळू शकेल. करेक्ट. जसं तुम्ही म्हणतात IT लोक किंवा जे लोक ऑफिसमध्ये जाऊन बसून काम करतात, तर त्यांच्यासाठी काय ॲडवाईस असेल तुमची की पाईल्स एक गोष्ट प्रिव्हेंट करण्यासाठी त्यांनी काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यावे? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण बघितलं तर त्यांचं लॉंग आवर्स खूप असतं, 8 hours, 10 hours, 12 hours. तर मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे, PC वर आपण 1 तासाच्या वरती बसायला नको. 1 तासामधला 5 ते 10 मिनिटं आपल्याला प्रत्येक 1 तासामध्ये ब्रेक घ्यायला पाहिजे. फ्रिक्वेंट ब्रेकमुळे काय होतं, जे ॲनल कॅनलवर परसिस्टंट प्रेशरमुळे जे वेसल्स डायलेटेशन होण्याचं जो प्रक्रिया असते ते बंद होते. बेसिकली तिथला ब्लड फ्लो जो सर्क्युलेट होतो त्यामुळे प्रेशर कमी होतं. सगळ्यात महत्त्वाचं एक करायला पाहिजे. सेकंड आहे की वर्क फ्लोमध्ये आपण स्ट्रेस, टेन्शन ह्या गोष्टी फार जास्त प्रचंड प्रमाणामध्ये आहेत. त्या मिनिमलायझेशन म्हणजे आपलं वर्क आहे तिथंच ठेवून घरी आपण घरचं काम आणि ऑफिसच्या ठिकाणी ऑफिसचं काम असं दोन्ही सेपरेट करायला पाहिजे, म्हणजे त्याचा कामाचा घरावर किंवा आपल्या शरीरावर जास्त परिणाम होणार नाही. सेकंड. तिसरं आहे की आपण खूप प्रमाणामध्ये काय असतं की बिझी असल्यासारखं दाखवतो, मे बी असेलही, पण आपण वॉटर इनटेक त्यावेळेला अगदी म्हणजे हार्डली मी आता एवढ्या पेशंटना विचारतो, त्यांना विचारलं तर मॅक्सिमम 1 लिटर पाणी पितात ते. हे मॅक्सिमम 1 लिटर पाणी पिल्यानंतर तुमच्या बॉडीच्या वेट प्रोपोर्शन अगदी अत्यल्प आहे. त्यामुळे तुम्हाला वॉटर इनटेक शुड बी ॲडॅक्वेट. तुम्ही मेजर करा 3 liters 4 लिटर ॲटलिस्ट तुमच्या शरीरामध्ये तेवढं बॉडीमध्ये जायला पाहिजे. यामुळे काय होतं, डिहायड्रेशन पण होतं, स्ट्रेस पण वाढतं, फटीग पण वाढतं, ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली वाढायला चालू होतात. चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कितीही तुम्ही बिझी असाल तरी थोडा वेळ शरीरासाठी म्हणजे सकाळी 1 अर्धा तास किंवा संध्याकाळी 1 अर्धा तास असं कोणत्याही वेळी तुम्ही एक्सरसाइज करायला पाहिजे. एक्सरसाइजेसमध्ये तुम्ही सिम्पल एक्सरसाइजेस करा. सिम्पल एक्सरसाइजेसमध्ये वॉकिंग असेल किंवा रनिंग असेल किंवा ब्रिक वॉकिंग असेल किंवा जिममध्ये जाऊन नॉर्मल स्ट्रेचेस किंवा बाकी सगळे जरी केले तरी चालेल. हे जरी जमत नसेल तरी घरच्या घरी तुम्ही योगासनामध्ये सूर्यनमस्कार, मलासन किंवा पवनमुक्तासन असे बारीक सारीक जरी हे केलं तरी हे होतं. याच्याच बरोबर तुम्ही जेव्हा परसिस्टंट एक जागेवर बसता तर बसल्या बसल्या ठिकाणी पण थोडे तुम्ही स्ट्रेचेस किंवा थोडंसं बॉडी मुवमेंट करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे काय होतं की तुमचे मसल्स सगळे स्टिफ होतात. मसल्स जर स्टिफ होतील तर अल्टिमेटली तुमचं हा डिसीज किंवा कोणताही डिसीज जर आपण विचार करायचा तर तुमच्या पाचन संस्थेशी संबंधित आहे. तुमचं पाचन जेवढं चांगलं असेल ना तेवढं तुमचं शरीर चांगलं असेल. त्यामुळे तुमचं डाएट इज मोस्ट इम्पॉर्टंट किंवा की फॅक्टर म्हणा शकतो. तर डाएट तुम्ही डेफिनेटली नेहमी तेवढा चांगला किंवा व्यवस्थित पचन होईल या दृष्टीने बघायला हवं. सो थँक्यू सो मच सर फॉर जॉईनिंग अस टुडे. आमच्या व्ह्युअर्सला खूप चांगली माहिती भेटली, त्यामुळे धन्यवाद सर, अँड थँक्यू फॉर जॉईनिंग अस टुडे. थँक्यू व्हेरी मच.